ठरलं तर मगचा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमो प्रमाणे अर्जुनला आता सायलीचा आयडी कार्ड मिळालेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता अर्जुन ते आयडी कार्ड आपल्या खोलीमध्ये घेऊन आलेला असतो आणि आता तो म्हणतो की फायनली सायलीचा आयडी कार्ड मिळालेला आहे. तर आता तेवढ्यातच सायली आपल्या खोलीत येते आणि आता ती आपल्या कपाटाचा दरवाजा उघडते. तर आता दरवाजा उघडता उघडता तिला एका बॅगेतून आयडी कार्ड दिसतं. आणि आता मग ती घेते आणि म्हणते, माझा आयडी कार्ड यांच्याकडे कसं काय, असं म्हणते आता सायली. तर आता तेवढ्यातच अर्जुन येतो तिथे आणि बघतो की सायलीला ते आयडी कार्ड मिळालेलं असतं. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, तुझ्या खऱ्या आई बाबांना शोधण्यासाठी मी. तर आता सायली एवढंच ऐकते आणि म्हणते की जेव्हा जेव्हा मला माझी माणसं मिळाली आहेत तेव्हा तेव्हा ती दूरही केली आहेत, असं म्हणते आता सायली. आता कुठे मला माझी माणसं मिळाली आहेत. आता माझ्या आईबाबांच्या शोधात अशी कुठली तरी वाईट बातमी मिळाली तर, असं म्हणते आता सायली. मी स्वतःला नाही सावरू शकणार, प्लीज माझ्या आईबाबांचा शोध थांबवा, असं म्हणते ती. आणि आता अर्जुन समोर ती गुडघे टेकून विनंती करते हात जोडून. तर आता अर्जुन म्हणतो, जे तुझं आहे ते तुझ्यापर्यंत येणारच, तुझ्या आईबाबांना मी शोधून काढणारच, असं म्हणतो आता अर्जुन. तर बघा प्रेक्षक हो, खूप इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग आहे हा प्रोमो. तर ह्या प्रोमो प्रमाणे तर अर्जुन आता खूप जवळ गेला आहे की सायली कोण आहे हिची आयडेंटिटी शोधण्यासाठी. तर बघा प्रेक्षक हो, अर्जुन तर आता शोधातच आहे की सायलीचे आईबाबा कोण आहेत म्हणून. पण इथे पण सायलीचा मूर्खपणा दिसत आहे बघा प्रेक्षक हो. लहानपणापासून किती प्रयत्न केलेले असतात त्या मधुभाऊनी पण की हिचे आईबाबा कोण आहे शोधण्यासाठी. आणि आता हिला हे पण आठवत नाही की ती लहानपणी कशी दिसायची. कारण आता तन्वी चे फोटो सगळीकडे लावलेले होते खरं तर, पहिला सुभेदारांच्या घरात आणि आता रविराजच्या घरात पण. पण हिला हेही माहित नाही की ती लहानपणी कशी दिसायची म्हणून. तर प्रेक्षक हो, सायलीचा बावटपणा तर खूप वाढला आहे हे प्रोमो बघून. कारण ती अर्जुनला म्हणत आहे की माझ्या आईबाबांचा शोध थांबवा, म्हणजे अशी कुठली मुलगी आहे का जी असं म्हणेल. आणि तिच्याच बावटपणामुळे त्या दिवशी पण मैपतच्या घरी ते लाल गाठोडं बघणारच असतो अर्जुन. तर तेवढ्यातच सायली तिला बोलवली असते बघा प्रेक्षक हो वरती, तुम्हाला आठवत असेल तर. तर त्यामुळे ही जी प्रिया तन्वी म्हणून मिरवलेली आहे ना एवढे दिवस, ते आता सायलीच्या मूर्खपणाने बावळटपणामुळेच आहे बघा प्रेक्षक हो. दुसरी कुठली तरी मुलगी स्मार्ट असली असती ना, तर तिला तेव्हाच कळलं असतं की खरी तन्वी ही सायलीच असते म्हणून. तर बघा आता प्रेक्षक हो, तिकडे अश्विन प्रियाची सुटका करायला बघतोय आणि आता इथे अर्जुन मात्र सायलीचे खरे आई बाबा शोधतोय. तर आता प्रिया तर ती जेलाबाहेर येणारच आहे, कारण आता पुढच्या स्टोरीसाठी तिची एंट्री परत होणार आहे प्रेक्षक हो. पण आता तिची जेव्हा एंट्री होते त्याच्या आधीच कळलेलं असतं की सायली रविराज आणि प्रतिमाची मुलगी आहे की नंतर कळतं, हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण असंही होऊ शकतं की सगळी प्रॉपर्टी ती तन्वी म्हणून ते प्रियाला देऊन बसणार आणि नंतर कळणार की खरी तन्वी तर सायलीच आहे म्हणून. तर प्रेक्षक हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. फक्त प्रिया जरा वेळाने यावं हेच मला वाटतं. आणि सायलीने पण बावटपणा करणं थोडं कमी केलं पाहिजेत, कारण खरे आईबाबा तर तिचे शोधायलाच हवेत ना. कारण कोणत्याही अनाथ आश्रममध्ये कुणीही असलं तरी त्यांच्या पेरेंट्सचा शोध हा घेतलाच जातो. तर त्यामुळे खूप इम्पॉर्टंट असतं हे. फक्त स्वतःला भीती वाटते म्हणून अशा सगळ्या गोष्टी थांबवू नाही शकत आपण. तर प्रेक्षक हो, तुम्हाला काय वाटतं? इंटरेस्टिंग वाटतं की काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आम्हाला फीडबॅक पण द्या, जेणेकरता आम्ही आमचे व्हिडिओजमध्ये काही इश्यू असेल तर ते सॉल्व्ह करू शकतो. आणि हा जो प्रोमो आहे ना, हा मेन एपिसोडमध्ये 8 ते 10 सप्टेंबरमध्ये दाखवला जाईल बघा प्रेक्षक हो. तर खूप एक्सायटेड आहे मी, कारण आता ह्या व्हिडिओमधून हे कळतंय की आता अर्जुन खूप जवळ गेला आहे की सायलीचे आईबाबा कोण आहेत या शोधण्याच्या मार्गात. पण प्रेक्षक मला हेही वाटत आहे की ठरलं तर मग सिरियल लवकरच संपेल, कारण आता ह्या सिरियलमध्ये काहीच उरलेलं नाही आहे. खरं तर आता फक्त मैपत आहे आणि आता मैपतचं सोडलं की दुसरे सगळेच गुंते आता सुटलेले आहेत. आणि आता सायलीला खूप छान करत असतात सगळेजण. तर त्यामुळे ना ते बघून पॉझिटिव्हिटी असं वाटते की सिरियल संपणार आहे की काय. कारण आता ठरलं तर मग खूप छान सिरियल आहे बघा प्रेक्षक हो, खूप इंटरेस्टिंग सिरियल आहे. पण आणि असं वाटतं की ते संपू नये, पण माहीत नाही संपवतील का. कारण सायलीवर जितका प्रेमाचा वर्षाव होतोय ना, असं बघून वाटतंय की सिरियल संपते की काय. आणि सगळ्यांना तेच वाटायला लागलंय खरं तर प्रेक्षक हो. खूप व्हिडिओज आले आहेत की ठरलं तर मग सिरियल संपणार आहे की काय. आणि पुढच्या महिन्यामध्ये स्टार प्रवाहावरती एक नवीन सिरियल पण येणार आहे. आता ती सिरियल कोणत्या सिरियलला रिप्लेस करणार आहे खरंच माहिती नाही. पण एक नवीन सिरियल पुढच्या महिन्यामध्ये अनाउन्स करणार आहेत.
आणि TRPचं बघता तर ठरलं तर मग खूप खूप पुढे आहे बघा प्रेक्षक दुसऱ्या सिरियल्सपेक्षा, कारण ते नंबर 1 सिरियल आहे. खरं तर नंबर 1 सिरियल किंवा टॉप 3 वाले बंद होत नाही तसं म्हणतात, पण जसं थोडं तुझं थोडं माझं हे सिरियल बंद झालंय ना, त्यामुळे असं वाटायला लागलंय की ठरलं तर मग पण आता संपण्याच्या मार्गावर आहे की का. आणि प्रेक्षक नशीबवान म्हणून कुठलं जे सिरियल सुरू झालंय ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. आदिनाथ कोठारे आहे चांगला हिरो, पण जी हिरोईन घेतलेली आहे ती काही खास वाटत नाही बघा प्रेक्षक तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा. आणि आता 15 सप्टेंबरला ते चालू होणार आहे आणि थोडं तुझं थोडं माझं हे 14 सप्टेंबर दिवशी शेवटचा एपिसोड त्यांचा एअर होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही थोडं तुझं थोडं माझंचा फॅन असाल तर 14 सप्टेंबरला शेवटचा एपिसोड एअर होणार आहे त्यांचा आणि नशीबवान सिरियल चालू होणार आहे. आणि त्याच्यानंतर ही एक अजून एक नवीन सिरियल येणार आहे आणि आता ती कुठल्या सिरियलला रिप्लेस करणार आहे हे आम्हाला खरंच माहीत नाही आहे. कारण एक सिरियलची शूटिंग चालू झालेली आहे आणि त्या सिरियलमध्ये असं मिडल एज वुमेनचं काहीतरी अशी स्टोरी आहे बघा प्रेक्षक कारण 35 ते 40 वयोगटातल्या बाई एक मेन कॅरेक्टर म्हणून दिसणार आहेत आपल्याला स्टार प्रवाहावरच्या नवीन सिरियलमध्ये. तर आता 2 महिन्यांनी त्याचे प्रोमोज यायला लागतील. पण आता हे ठरलं तर मग तर संपू नये असं वाटतंय मला, कारण मला खूप आवडतं ही सिरियल. तर बंद करायचंच असेल ना, तर मग ते साधी माणसं किंवा दुसरे कोणतेही सिरियल आहेत ना, जे तेवढे काही खास नाहीत बघा प्रेक्षक आबोली वगैरे, म्हणजे त्याच्यामध्ये आता काहीच उरलेलं नाहीये. म्हणजे तेच दाखवलं जातंय सारखं-सारखं. त्यामुळे आणि आता लपंडाव सिरियल पण येतोय आणि ते आता दुपारी लागणार आहे आणि आई-बाबा रिटायर होत आहेत. हे सिरियल पण संपणार आहे. तर त्यामुळे प्रेक्षक ठरलं तर मग हे चालूच राहू देत सिरियल असं तुम्हालाही वाटतं का? तेही कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण खूप मोठे फॅन आहात का या सिरियलचे? तेही नक्की आम्हाला सांगा कमेंट थ्रू. आणि वळूया आता प्रोमोकडे. तर ह्या प्रोमोप्रमाणे बघा 8 ते 10 सप्टेंबरच्या वेळेला आम्हाला नक्की कळेल की काय होणार आहे पुढे या सिरियलमध्ये. तर असंच वाटते की लवकरात लवकर अर्जुनने त्याला सापडतो पुरावा आणि प्रूफ होतं की सायलीच ही खरी तन्वी असते. आणि आता अश्विन तोंडावर आपटतो का? हे पण बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक आणि आता आजच्या ज्या एपिसोडमध्ये दाखवलंय की अर्जुनला सायलीबद्दल काहीच माहिती नाही वगैरे, तर असं पण वाटायला लागलंय की 7 वर्षांचा लीप येणार आहे आणि त्यामध्ये असं दाखवलं जाईल की सायली आणि अर्जुनमध्ये पहिलेसारखं प्रेम राहणार नाही वगैरे, असं पण दाखवतात ना कधी-कधी लीपमध्ये. तर आता तसंही होऊ शकतं असं वाटायला लागलंय प्रेक्षक तर आता काय होणार आहे ठरलं तर मग मध्ये खूप मोठे-मोठे ट्विस्ट्स येणार आहेत या सीरियलमध्ये. एक तर आता सायलीचं सत्य हे प्रियाच्या बाहेर यायच्या आधी कळतं का नंतर कळतं हे पण खूप इम्पॉर्टंट होणार आहे प्रेक्षक कारण प्रियाचा तर प्लॅन आहे सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून पळून जायचं. आणि आता ती जेव्हा जेलच्या बाहेर येईल ती तर पळूनच जाणार आहे बघा प्रेक्षक अश्विनला वाटते की माझी बायको पण मूर्ख आहे तो. पहिला पण तिचा प्लॅन होता पळून जायचा, पण तिच्याकडे ना पैसेच नव्हते दुबईला जाऊन राहण्यासाठी. तर आता जर तिला प्रॉपर्टी मिळते सुभेदारांची आणि किल्लेदारांची, तर मग ती नक्की जाणार बघा प्रेक्षक ते घर वगैरे सगळं विकून. तर हा बावट अश्विन मात्र एकटाच राहणार आणि प्रिया मात्र बाहेर जाऊन पुरं जग एन्जॉय करणार. तर प्रेक्षक खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट्स येणार आहेत आणि ह्या प्रोमोमुळे तर अजूनच खूप एक्सायटेड आणि एक्साइटमेंट वाढलेली असणार सगळ्यांचीच. तर त्यामुळे आता प्रोमो इथेच संपतो आणि ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी आमच्या व्हिडिओचा वेट करा.